नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 16 मे रोजी आहे शनी जयंती आणि शनिवार, आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ असा योग जुळून येतोय. 7.5 ढय्या आणि आर्थिक संकटांनी त्रस्त असलेल्या लोकांचं नशीब या एका उपायानं बदलू शकतं आणि तुमचा भाग्य उदय होऊ शकतो. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येत असतील, काम होता होता अडकत असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या वाढत असतील, किंवा तुम्ही 7.5 आणि ढय्याच्या प्रभावाखाली असाल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. आणि म्हणूनच असा एक सोपा उपाय शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे. या दिवशी शनी जयंती देखील आहे आणि असाच हा दुर्मिळ योग तयार होत आहे. कारण या दिवशी 2 मोठे योग एकत्र येत आहे, ते म्हणजे शनी जयंती आणि शनैश्वरी अमावस्या. धार्मिक मान्यतेनुसार वैशाख अमावस्येला शनिदेवांचा जन्म झालेला होता आणि यावेळी ही अमावस्या शनिवारी आलेली आहे आणि म्हणून या अमावस्येचं महत्त्व अनेक पटीनं वाढलेलं आहे. असं मानलं जातं की या दिवशी केलेली पूजा, मंत्र, जप आणि दानधर्म याचं फळ आपल्याला खूप लवकर मिळतं. आता या वर्षीची शनी अमावस्या 16 मेला पहाटे 5:11 सुरू होणार असून 17 मे रोजी रात्री 1:30 अमावस्येची समाप्ती असणार आहे. म्हणजे शनिवारचा संपूर्ण दिवस हा शनिदेवांच्या पूजेसाठी आपल्याला अत्यंत शुभ असणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या राशींवर शनिदेवाचा प्रभाव आहे, तर सिंह आणि धनु राशीवर शनिदेवाचा प्रभाव हा सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर मेष, कुंभ आणि मीन राशीवर 7.5चा प्रभाव चालू आहे. जर तुमची रास यापैकी असेल तर तुम्ही काही विशेष उपासना या दिवशी करायला पाहिजे. म्हणजेच सिंह राशीच्या लोकांना पैशांची अडचण, आर्थिक ताणतणाव किंवा घरातील कलह जाणवत असेल तर 16 मे रोजी त्यांना हा उपाय नक्की करायचा आहे. तर शनी अमावस्येच्या दिवशी छायादान आपल्याला करायचं आहे. शनी अमावस्येच्या दिवशी छायादान करणं हा शनी 7.5 किंवा शनीच्या ढय्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एक रामबाण उपाय मानला जातो. आता हे करण्यासाठी पितळेच्या किंवा लोखंडी वाटीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे. आपला चेहरा पाहिल्यानंतर ती जी तेलाची वाटी आहे ती वाटी तेलासह एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा किंवा शनी मंदिरामध्ये ठेवून द्या. असं केल्याने दुःखातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. यालाच छायादान असंही म्हणतात. हा उपाय तुमच्यावरील नकारात्मकता आणि संकट दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दशरथ कृत शनी स्तोत्र आपल्याला नक्की वाचायचं आहे. आता हे स्तोत्र तुम्हाला गुगल किंवा यूट्यूबवर सहज मिळून जाईल. असं म्हणतात की राजा दशरथाच्या या स्तोत्रामुळे शनिदेव त्यांना प्रसन्न झाले होते. तिसरा उपाय म्हणजे काळे तीळ, काळे उडीद, काळी छत्री, काळी चप्पल, काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाची कोणतीही वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे शनी दोष कमी करण्यासाठी हे दान सर्वात मोठं शस्त्र मानलं जातं. आता यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय करू शकतात ज्याचं पुण्यफळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि शनी दोषाचा त्रास नक्कीच कमी होऊ लागेल. आता जर तुम्हाला खूप मानसिक तणाव जाणवत असेल तर शनी अमावस्येच्या दिवशी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शमीच्या झाडाला 7 प्रदक्षिणा आपल्याला मारायच्या आहे. प्रदक्षिणा मारत असताना ओम श्री शनैश्वराय नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. शनिदेवांना शमीचं झाड हे खूप प्रिय आहे आणि म्हणून मनापासून प्रार्थना केली तर लगेच मानसिक शांतता मिळू शकते. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहे आणि तुम्ही सुद्धा या शनी जयंतीच्या दिवशी हा अनुभव घ्या आणि शेअर करायला विसरू नका. आता पुढील उपाय ज्या 7.5 मध्ये आहे अशा राशींसाठी. कुंभ राशीवर सध्या शेवटचा 7.5चा प्रभाव सुरू आहे, ज्यामुळे त्यांच्या कामामध्ये विलंब होतो, मानसिक ताणतणाव जाणवतो, निर्णय घेण्यात गोंधळ होतो. या समस्या जर तुम्हाला सतत जाणवत असतील तर शनी अमावस्येच्या दिवशी शनी वज्रपंजर स्तोत्र म्हणा किंवा वाचा. त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी धान्य दान करणं या राशीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर मीन राशीमध्ये सुद्धा 7.5 सुरू आहे. त्यांना खर्च वाढणं, आरोग्याच्या तक्रारी, मन अस्वस्थ राहणं यासारखे त्रास जाणवत असतात. जर असं होत असेल तर शमीच्या झाडाची पूजा तुम्हाला या दिवशी अवश्य करायची आहे. त्याचबरोबर शमीच्या झाडाला तिळाच्या तेलाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे.
असं केल्याने आपली जी साडेसाती आहे तिचे परिणाम कमी प्रमाणात दिसू लागतात. त्याचबरोबर मेष राशीला सुद्धा साडेसातीचे परिणाम जाणवत असतील तर हे त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी बजरंग बाणाचं वाचन करा किंवा बजरंग बाणाचं पठण करा आणि मारुतीला शेंदूर अर्पण करा. यामुळे तुमचे जे साडेसातीचे परिणाम आहे ते कमी प्रमाणात जाणवतील. अशा प्रकारे ज्यांना साडेसातीचा त्रास आहे त्या राशीतील लोकांनी शनी जयंतीच्या दिवशी यातील एक उपाय नक्की करायचा आहे आणि असं केल्याने त्यांना जो साडेसातीचा त्रास आहे तो कमी प्रमाणात जाणवणार आहे. त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या भाग्योदय होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे. आता त्यातील पहिला उपाय म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. तसेच त्या दिव्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे आहे आणि यानंतर त्या पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालत असताना ओम श्री शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असं केल्याने शनी दोषापासून मुक्ती मिळते. तसेच जर काही पितृदोष तुम्हाला असेल तर तो पितृदोष सुद्धा कमी होतो. आता पुढचा उपाय आहे तो म्हणजे दानधर्म. शनी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ, काळे वस्त्र, लोखंडी भांड, मोहरीचं तेल आणि काळे उडीद, काळ्या रंगाच्या चपला किंवा इतर कोणत्याही काळ्या रंगाची वस्तू तुम्हाला दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की यामुळे शनीच्या नकारात्मक प्रभावापैकी तुमची सुटका होत असते. जर तुम्हाला शनी दोष लागलेला असेल तर तो अशा प्रकारे दान केल्याने कमी होत असतो. आता पुढचा उपाय आहे आणि तो म्हणजे शनिदेवाच्या मंत्राचा जप. शनी अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरामध्ये बसून कोणत्याही एका शनी मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. ओम श्री शम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात किंवा नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वरम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात. आणि जर तुमच्या घराजवळ शनीचं मंदिर नसेल तर तुम्ही अगदीच तुमच्या घरामध्ये बसून सुद्धा या शनी मंत्रांचा जप 108 वेळा करायचा आहे. आता पुढचा उपाय आहे आणि तो म्हणजे हनुमानाची पूजा. जर तुम्हाला शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर शनी अमावस्येच्या दिवशी भगवान हनुमानांची पूजा करा. या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण केल्यानं साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. तसेच हनुमानांची सेवा केल्यानं शनिदेव आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि म्हणून तुम्हाला या शनी जयंतीच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा किंवा बजरंगी बाणाचं देखील तुम्ही पठण या दिवशी करू शकता. त्याचबरोबर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला मोहरीचं तेल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर शनी अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्र्याला तेल लावून केलेली चपाती किंवा भाकरी खाऊ घालायची आहे आणि शक्य होईल तितकं दान धर्म या दिवशी आपल्याला करायचा आहे. असं केल्याने आपल्याला जर काही शनिदोष लागलेला असेल किंवा साडेसाती असेल किंवा ढय्या असेल तर त्यापासून आपली मुक्तता होत असते आणि म्हणून तुम्हाला या उपायापैकी जे उपाय करायला जमतील ते उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि शनिदेवांची कृपा मिळवून घ्या. आता माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.